ओपनच्या अनेक क्रिकेट स्पर्धांमध्ये आमचे दोन्ही खेळाडू हचोरेचे प्रसाद आणि पिंट्या आणि अतिशय चांगले योगदान देखील दिलंय अनेक क्रिकेट स्पर्धांमध्ये. पुढचा चेंडू यावेळी मात्र चेंडूला फेरकावून दिलाय. चेंडू जातोय मिड विकेट सीमाच्या पलीकडे येतोय. नवगाव संघाचा गोलंदाज गोलू 11. चेंडूला मात्र आपण पाहिला तो हुक केलाय. चेंडू या ठिकाणी गेला स्क्वेअर लेगला होतोय. अलिबाग अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन सन्माननीय सुभाषजी म्हात्रे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होते. त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. अलिबाग अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन सन्माननीय सुभाषजी म्हात्रे साहेब यांचं या ठिकाणी माझ्याकडे नवी षटक गोलंदाज संजय. यावेळी मात्र मोठा फटका वाडिश लॉंगॉन आणि मिड विकेट क्षेत्रामध्ये पाहूया. शेतीचे चेंडूर येत पण धावा येऊन पोहोचल्या 26 फुटावर. या ठिकाणी बॅटच्या पट्ट्यात चेंडू येतोय. चेंडूला आपण पहिल्यांदा ट्राय केला. चेंडू जातोय तो लॉंगॉन क्षेत्रामध्ये शेतीचे चेंडूर येतोय. तोपर्यंत एक धाव मिळते पिंट्या पाटीलला. पिंट्या पण लॉंगॉन आणि लॉंगॉन यावेळी येतो गोलंदाज तयार. यावेळी चेंडूला हवेतून खेळण्याचा प्रयत्न केलाय. अर्थात मिडॉन क्षेत्रामध्ये हा झेल मात्र सुटतोय. जीवदान मिळते ते फलंदाज पिंट्या पाटीलला आणि प्रत्येक पुढचा चेंडू या षटकातला लेफ्ट आर्म राऊंड विकेट. अकुटबा चेंडू होता फिरकावून दिलाय. हुकचा फटका पाहिला लॉंग लेग मधून. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आणि हा चेंडूला फिरकावून दिलाय. लॉंग क्षेत्रामध्ये पाहूया. शेती चेंडूवर येतोय. झेल मात्र सुटतोय. हसुरे संघाच्या 50 धावा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. 50 धावांसाठी सुंदर धावा आल्यात आणि एकूण धावसंख्येत वाढते 2 करत असताना यावेळी सुद्धा पिंट्या पाटील समोर असतील. आपण जर पाहिला तर पहिलाच चेंडूचा समावेश मात्र ओळखीच्या पद्धतीच्या चेंडूला पिंट्या रामनाथ येडकर मारा करणारा हा गोलंदाज यावेळी पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळी पिंट्याच्या बॅटमधून बरेचसे विश्वदेश ठाकूर समर्थक करून यावेळी बरेचसे आपण जर पाहिलं तर आयकॉन प्लेअर ह्या मैदानावरती आले होते आणि त्यावेळी मी प्रश्न विचारला सुमित ढेकेला की वर्सुलीचं मैदान तुझ्यासाठी कसं असेल. तर सुमित ढेके यांनी पार्टनरशिप राखली होती ती मध्ये ह्या 2 फलंदाजांनी. यावेळी चेंडू क्षेत्ररक्षण होता मात्र क्षेत्ररक्षकाला सुद्धा तो कावून जातोय. तर पाहूया पिंट्या मात्र एका साईडला षटकार आणि चौकारांची आशीर्वादी आपण मागच्या षटकामध्ये पाहिजे तर प्रसाद करून. यावेळी चेंडू सुंदर असं क्षेत्ररक्षण आपण मानावं लागलं लॉंगच्या दिशेला. मात्र एकच धाव्याने समाधान मानावं लागेल या सुद्धा फटक्यावरती. पिंट्या जाऊन याच चेंडूवरती खणखणीत षटकार ठोकणार की सलमान केलं चेंडू खेळून काढणार. यावेळी जर आपण पाहिला तर हलक्या हाताने चेंडू खेळण्याचं काम करतोय. सरळच्या दिशेने क्षेत्ररक्षण येतोय चेंडूवरती. चेंडू फील्ड करायला बेगीवर येतो विरुद्ध आपल्या कारणाने. मात्र पिंट्या पाहूया यावेळी चेंडू टप्पा पडल्यानंतर कायचा चेंडू खाली राहतोय. मात्र क्षेत्ररक्षणाच्या हातामध्ये कामकेचा आधार घेऊन चेंडू जातोय. या ठिकाणी मात्र आपण पाहिलं चेंडूला मिडॉन क्षेत्रामध्ये घेऊन जायला चेंडू निश्चित थांबणार नाहीये. चेंडू असा जातोय सीमारेषा पलीकडे येतोय. हा सुंदर फटका चेंडू घेऊन गेला. चेंडू आपण पाहिला तो गेला तो मिडॉन क्षेत्रामध्ये छोटस चेंडू येतोय. तोपर्यंत मात्र बोलून पिंट्या पाटील तयार साठी या ठिकाणी कापेसरी चेंडू खेळला. चेंडू जातोय तो आता बिल्डिंग घेतला. सुंदर क्षेत्रेशन तोपर्यंत केवळ 1 धाव मिळते. ती खोल झाला 1 धाव मिळते परिस्थिती. पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र आपण पाहिलं चेंडू 2 क्षेत्रामध्ये जातोय. आता वाडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये शेतीचे चेंडू घेतोय. आणखी 1 धाव मिळतोय की सल्लागा आणि कोण ठरणार आणि आपल्या घराकडे आज तो दुसरे कोण जाणार आणि उद्या प्रजासत्ताक दिन कोण साजरा करणार. यावेळी मात्र मोठा फटका चेंडू हवेत आहे. वाडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये पाहायला 85ची प्रतीक्षा आणि हा शानदार फटका करून जात आहे. आणि या ठिकाणी हा चेंडू हवेतून जायचा प्रयत्न करून चेंडू हवेत आहे. चेंडूच्या दिशेने फक्त 1 धाव संघाला आलेला आता मात्र
धावा. पहिला चेंडू यावेळी आपण पाहूया. आता चेंडू दिला, खेळ निघाला, सुंदर सिच्युएशन पाहायला मिळालं. ओव्हरफील्ड होते, मात्र बॅकअप चांगला होता, केवळ एक धाव. समोर फलंदाज मात्र पिंट्या पाटील. यावेळी हा चेंडू काढतो, चेंडू खेळला, चेंडू आपण चेंडूवर येण्याचा प्रयत्न करतो. पाहूया यावेळी मात्र नेमकं काय घडतं आणि आता मात्र फलंदाज अतिशयपणे बाद होतं. एक धाव मध्ये दिसणारा अवघ्या 3 चेंडू 7 धावा. पुढचा चेंडू चेंडू खेळून राहिला. चेंडूला आपण पाहायला मिळतं वाईट चेंडू जातोय, थोडंसं खराब सिच्युएशन व्हायला मिळतं. तोपर्यंत 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्या. 2 धाव मिळतात संघाला, 2 धाव मिळतात पिंट्या पाटीलला. 2 धावांच्या माध्यमातून 3 धावा दाखल काढला. पुढचा चेंडू आणि या चेंडूला धिरकावून दिलं. सुंदर फटका, षटकार, 6 धावा. आम्ही बघतो यावेळेस मात्र या मॅच मध्ये पहिल्याच ओव्हर मध्ये या मॅचची पकड घेण्याचा प्रयत्न करतो, पण यावेळेस मात्र फॉलथ्रो मध्ये चेंडू गॅदर करतोय. पिंट्याला माहिती आहे की हा गोलंदाज कुठल्या पट्टीतला आहे आणि चांगल्या गोलंदाजाला त्याचप्रमाणे खेळावं लागतं. हे ऑस्ट्रेलियामध्ये मॅनेजर मॅच आपल्या खिशामध्ये टाकल्या. पुन्हा एकदा आपण बघतो भावेश पिंट्या याला अतिशय चांगल्या प्रकारचा चेंडू गलीच्या क्षेत्रामध्ये मारतोय. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, तत्पर्यंत चेंडूची फेक होते, तत्पर्यंत सचिन सहजरित्या एक धाव प्राप्त करतोय. 103 चेंडू मध्ये जर कन्झिक्युटिव्ह मारले तर पिंट्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. मोठा फटका, चेंडू जातोय मिड विकेटच्या झोन मध्ये, चेंडू जातोय क्षेत्राच्या हातात, पण एक टप्पा पडतोय, त्याच्यामुळे सुखरूप चेंडू लँडिंग करतोय. तुम्ही मग सुखरूप लँड या खुर्चीपासून थोडंसं बाजूला व्हायचं, थोडंसं जस्ट. थँक्यू व्हेरी मच. शाळा चेंडू भिरकावून देतोय, चेंडू जातोय सीमा. पुन्हा एकदा अनिल दौडपडे अलिबाग एंडकडून मारा करतील. शाळा चेंडू भिरकावून देतोय, चेंडू जातोय सीमा पार. कमॉन डीजे. आपण बघतोय की पिंट्या 2 चक्कर मात्र यावेळेस मात्र हेलिकॉप्टर उडालेला आहे आणि जाऊन अतिशय चांगल्या पद्धतीने पुढे पुढे हसवण्या संघाला नेताना दिसतात. शाळा चेंडू भिरकावून देतोय गलीच्या क्षेत्रामध्ये, एक धाव काय रोखू शकत नाही. दुसरी धाव मिळते का बघूया. चेंडू जातोय, 2 धावा यावेळेस अतिशय चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतंय. डीप पॉईंट मधून क्षेत्ररक्षण गलीच्या स्वरूपात धावा देतोय आणि झालेला आहे 29 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. एक फुटा चेंडू मारतोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, एक धाव काय रोखू शकत नाहीये. पिंट्याला सुद्धा एकच धाव हवी आहे, कारण की त्याच्या डोले टोले याच्यावर आपल्याला समजते की सहजरित्या आपल्याला आता स्ट्राईक प्रोटेक्ट करा. बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतात. यावेळेस मात्र चेंडू जोरदार भिरकावून दिला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, एक धाव रोखू शकत नाही. बघूया स्ट्राईक मिळते का पिंट्याला. स्ट्राईक मिळणार सहजरित्या. बघा पिंट्या कशा प्रकारची फलंदाजी करतो. चेंडू जातोय, षटकार. किंवा यशस्वी ठरतात आपण थोड्याच वेळात आपल्याला समजेल. लोरफुटा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न, बघूया. एक धाव मिळालेली आहे, दुसरी धाव रनआउटचा प्रयत्न, चांगला थ्रो आणि चांगलं रनिंग. शेवटचे काही चेंडू येणं बाकी. पिंट्या यास हा मात्र खतरनाक शॉट आणि सेकंड हाफ सुद्धा चालू होणं बाकी आहे. थोडा वाटका मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडूचा झेल यावेळेस सुटतो, एक धाव मिळते. रनआउटचा चान्स आहे दुसऱ्या धावेसाठी. चेंडू पहिला पोहोचला आणि पिंट्या बाद. धाव संख्या 1 रेषी जाऊन पोहोचते. खूप मोठं ओढस त्याच्या खांद्यावर. पहिल्या चेंडू खेळताना पिंट्या सीमारेषा पाहण्याची नक्कीच मान्यवर सुद्धा. यावेळेस पुन्हा मोठा फटका सरळ जातोय शिवराज पाडीच्या हातामध्ये.